5 डिसेंबर. काय झालं नेमकं त्या दिवशी? विचार करा, तुम्ही विमानतळावर आहात, सुट्टीची योजना आहे आणि अचानक कळतं की तुमचं विमान रद्द झालंय. आणि फक्त तुमचं एकट्याचं नाही. हो, इंडिगोची 1000हून अधिक विमानं एकाच दिवशी संपूर्ण भारतात हजारो प्रवासी अडकून पडले. आणि ही काही एका दिवसाची गडबड नव्हती, नाही का? ही एका मोठ्या वादळाची सुरुवात होती. अगदी. आणि हे वादळ काही अचानक आलेलं नाहीये. याची चिन्ह खूप आधीपासून दिसत होती. बरोबर. म्हणूनच आज आपण या प्रकरणाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. हे फक्त इंडिगोबद्दल नाही, तर संपूर्ण भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राच्या आरोग्याबद्दल आहे. आणि यासाठी आपल्याकडे एक जबरदस्त आधार आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा एक लेख. हो, आणि हा लेख म्हणजे या घटनेचा फक्त रिपोर्ट नाही, तो एक एक्सरे आहे, जो आतल्या सगळ्या समस्या उघड्या करतो. आपलं ध्येय हेच आहे की विमानं का रद्द झाली याच्या पलीकडे जाऊन त्यामागची कारणं समजून घेणं. मक्तेदारी, सरकारी संस्थांचं अपयश आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांची सुरक्षा. चव्हाण यांचा लेख आपल्याला ह्या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करतो. तर मग सुरुवात करूया. हे सगळं सुरू कुठून झालं? 5 डिसेंबरच्या त्या संकटाचं मूळ कारण काय होतं? लेखाप्रमाणे याची सुरुवात DGCAच्या काही नवीन नियमांमुळे झाली. हो, फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन्स किंवा FDTL. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर वैमानिकांच्या कामाचे तास आणि त्यांच्या विश्रांतीचे नियम. DGCAने हे नवीन, अधिक कडक नियम जानेवारी 2024 मध्ये प्रस्तावित केले होते. थांबा एक मिनिट. म्हणजे हे नियम तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी होते, बरोबर? वैमानिकांना पुरेशी विश्रांती मिळावी. अगदी. जेणेकरून थकव्यामुळे अपघात होऊ नयेत. हे तर खूप चांगलं पाऊल होतं. मग घोळ कुठे झाला? घोळ झाला अंमलबजावणीत. चव्हाण यांच्या लेखानुसार इंडिगोला हे माहीत होतं की हे नियम येणार आहेत, पण त्यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. हो. नवीन नियम लागू झाल्यावर आपल्याला जास्त वैमानिक लागतील हे त्यांना कळायला हवं होतं. पण त्यांनी ना नवीन वैमानिकांची भरती केली, ना त्यांचं प्रशिक्षण केलं, ना आपलं वेळापत्रक बदललं, काहीच नाही. ते जुन्याच पद्धतीने काम करत राहिले. पण वैमानिकांनी काहीच आवाज उठवला नाही का? त्यांना तर हे सगळं कळत असणार. नक्कीच उठवला. वैमानिकांच्या संघटनांनी तक्रारी केल्या, प्रकरण कोर्टात गेलं. पण गंमत बघा, नियामक संस्थेने म्हणजे DGCAने इंडिगोवर कारवाई करण्याऐवजी त्यांना सूट देणं सुरू ठेवलं. अच्छा. नियम लागू करण्याची तारीख फक्त पुढे ढकलली जात होती. चव्हाण यांच्या मते हेच रेग्युलेटरी कॅप्चरचे एक उत्तम उदाहरण आहे, जिथे नियामक संस्था कंपनीच्या दबावाखाली काम करते. म्हणजे नियम तर बनवले, पण ते फक्त कागदावरच राहिले, आणि तेही देशातल्या सर्वात मोठ्या एअरलाईन्ससाठी. हे अविश्वसनीय आहे. बरोबर. पण अखेरीस न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. न्यायालयाच्या आदेशानंतर DGCAला हे नियम लागू करावेच लागले. आणि ज्या क्षणी ते लागू झाले, त्या क्षणी इंडिगोची संपूर्ण व्यवस्था कोलमडली. कारण त्यांची तयारीच नव्हती. शून्य तयारी. पुरेसे वैमानिक नव्हते, वेळापत्रक जुळत नव्हतं आणि परिणामी हजारो विमानं जमिनीवर आली. इथेच लेखातला एक भाग मला खूपच रंजक वाटला. चव्हाण यांनी याची तुलना अमेरिकेतल्या एका घटनेशी केली आहे. डिसेंबर 2022 मध्ये साऊथवेस्ट एअरलाइन्स सोबतही असंच काहीसं झालं होतं. हो, आणि ही तुलना खूप महत्वाची आहे. कारण आपल्याला वाटतं की अशा गोष्टी फक्त आपल्याकडेच होतात. अगदी बरोबर. आणि ही तुलना आपल्याला फक्त समस्या नाही, तर त्यावर उपाय कसा केला जातो हेही दाखवते. साऊथवेस्टचं प्रकरणही एका हिमवादळाने सुरू झालं, पण ते फक्त एक निमित्त होतं. हो, लेखात म्हणले की खरं कारण त्यांची शेड्युलिंग सिस्टम होती. ती इतकी जुनी आणि तकलादू होती की वादळामुळे झालेल्या बदलांचा भारती सहनच करू शकली नाही. बरोबर. म्हणजे एकाच वेळी अनेक विमानं आणि क्रू कुठे आहेत हेच त्यांना कळत नव्हतं. सगळा गोंधळ. आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती? तिथल्या वैमानिकांच्या संघटनेनं व्यवस्थापनाला कित्येक वर्ष आधीच धोक्याचा इशारा दिला होता. त्यांनी सांगितलं होतं की तुमची प्रणाली कालबाह्य झाली आहे आणि मोठ्या संकटात ती पूर्णपणे निकामी ठरेल. पण त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. अगदी इंडिगोसारखंच. बरोबर. आणि त्याचा परिणाम काय झाला? आकडा खूप मोठा आहे. परिणाम भयानक होता. 16,000 पेक्षा जास्त विमानं रद्द झाली. जवळपास 20 लाख प्रवासी अडकले. अमेरिकेच्या इतिहासातली ही सर्वात मोठी हवाई वाहतूक आपत्ती होती. पण त्यानंतर जे झालं ते आपल्यासाठी शिकण्यासारखं आहे. काय झालं?
अमेरिकेच्या परिवहन विभागाने म्हणजे DOTनं साऊथवेस्ट एअरलाइन्सवर तब्बल 140 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावला. 140 दशलक्ष डॉलर्स? अरे बापरे, हा तर अमेरिकेतल्या कुठल्याही एअरलाईनवर लागलेला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दंड होता. आणि हे एवढ्यावरच थांबलं नाही. अजून काही? हो, या दंडाव्यतिरिक्त कंपनीला प्रवाशांना नुकसान भरपाई म्हणून 600 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम द्यावी लागली. बापरे. म्हणजे एकाच चुकीमुळे कंपनीला जवळपास 1 अब्ज डॉलरचा फटका बसला. यानंतर त्यांना आपली संपूर्ण प्रणाली बदलावी लागली. यातून एकच गोष्ट सिद्ध होते, जर नियामक संस्था खरोखरच स्वतंत्र आणि कठोर असेल तर मोठ्या कंपन्यांनाही जबाबदार धरता येतं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय निघतो? चव्हाण याला फक्त एका कंपनीचं व्यवस्थापकीय अपयश मानत नाहीत, ते याला एक मोठा आणि गंभीर शब्द वापरतात, रेग्युलेटरी कॅप्चर. ही संकल्पना नेमकी काय आहे? ही खूप गंभीर संकल्पना आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा एखादा रेफरी एकाच टीमसाठी खेळू लागतो, अच्छा. म्हणजे ज्या नियामक संस्थेचं काम सार्वजनिक हिताचं रक्षण करणं आहे, तीच संस्था त्या उद्योगातल्या एखाद्या मोठ्या कंपनीच्या फायद्यासाठी काम करू लागते. नियम बाकवले जातात, सवलती दिल्या जातात आणि सामान्य माणसाचं हित बाजूला पडतं. आणि चव्हाण यांच्या मते भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात हेच घडत आहे. इंडिगो इतकी मोठी झाली आहे की ती नियामकालाच नियंत्रित करत आहे. आकडेवारी तेच सांगते. आज भारतीय हवाई वाहतूक बाजारपेठेत इंडिगोचा वाटा किती आहे माहितीये? 65%. 65%? हो, आणि टाटा समूहाचा एअर इंडिया वाटा जवळपास 30% आहे. म्हणजे 95% बाजारपेठ फक्त 2 कंपन्यांच्या ताब्यात आहे. थांबा, 65% म्हणजे भारतात प्रवास करणारे जवळपास 2/3 लोक एकाच कंपनीच्या विमानाने प्रवास करतात. ही तर प्रचंड मक्तेदारी झाली. आणि ही मक्तेदारी किती वेगाने वाढलीये हे पाहण्यासारखं आहे. 2004 मध्ये देशात 8 एअरलाइन्स होत्या आणि वर्षाला 4 कोटी लोक प्रवास करायचे. आज 2025 मध्ये प्रवासी संख्या 40 कोटी झालीय. 10 पटीने वाढली. पण मुख्य एअरलाइन्स फक्त 2 उरल्या आहेत. स्पर्धा कमी झाली की कंपन्या मनमानी करायला लागतात आणि त्याचा फटका थेट आपल्यासारख्या प्रवाशांना बसतो. याच संदर्भात चव्हाण अजून एक मुद्दा मांडतात. ऑगस्ट 2022 मध्ये सरकारने विमान भाड्यावरची कमाल मर्यादा म्हणजे फेअर कॅप काढून टाकली. हो, आणि त्याचे परिणाम आपण सगळ्यांनी बघितले आहेत. लेखात ओडिशा रेल्वे अपघाताचं उदाहरण दिलं आहे. त्या दुर्घटनेनंतर अचानक मागणी वाढली तेव्हा एअरलाइन्सनी चेन्नई भुवनेश्वर या मार्गावर एका तिकिटासाठी 1 लाख रुपये आकारले होते. 1 लाख रुपये? ही शुद्ध लूटमार आहे. अगदी. इंडिगो प्रकरणानंतर सरकारने 5 डिसेंबरला तात्पुरती भाडेमर्यादा पुन्हा लावली. पण सध्याचे मंत्री म्हणतायत की कायमस्वरूपी मर्यादा शक्य नाही. आणि इथेच चव्हाण यांचा युक्तिवाद महत्वाचा ठरतो. हो, ते म्हणतात की जिथे बाजारात फक्त 2 खेळाडू आहेत तिथे तुम्ही बाजार दर ठरवेल असं म्हणून हातवर कहू शकत नाही. ही मक्तेदारीची परिस्थिती आहे, मुक्त स्पर्धा नाही. अशावेळी प्रवाशांचं शोषण थांबवण्यासाठी सरकारने भाड्याची एक चौकट ठरवून देणं आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे समस्या खूप मोठी आणि खोलवर रुजलेली आहे. पण चव्हाण फक्त समस्या सांगून थांबत नाहीत. लेखात त्यांनी काही जबरदस्त उपाय सुचवले आहेत जे व्यवस्थेला मुळापासून बदलणारे आहेत. हो, त्यांचे उपाय केवळ मलमपट्टी करणारे नाहीत, तर ते थेट शस्त्रक्रिया करणारे आहेत. त्यांनी एकूण 5 प्रमुख शिफारसी केल्या आहेत. पहिली आणि सर्वात थेट म्हणजे जबाबदारी निश्चित करणे. म्हणजे काय? त्यांच्या मते या संपूर्ण प्रकरणात प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ केल्याबद्दल हवाई वाहतूक मंत्री, सचिव, DGCAचे प्रमुख आणि इंडिगोचे CEO या सगळ्यांना पदावरून हटवलं पाहिजे. बापरे, ही खूप मोठी मागणी आहे. म्हणजे थेट सर्वोच्च स्तरावर जबाबदारी निश्चित करायला हवी. पण कंपनीचं काय? ती दुसरी शिफारस आहे, चौकशी आणि जबरदंड. 15 दिवसात या प्रकरणाची चौकशी पूर्ण करावी आणि स्पर्धा कायद्याअंतर्गत म्हणजे कॉम्पिटिशन ॲक्ट अंतर्गत इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावावा. किती मोठा? दंड कंपनीच्या गेल्या 3 वर्षांच्या सरासरी उलाढालीच्या 10% असू शकतो आणि या पैशातून प्रवाशांसाठी एक नुकसान भरपाई निधी तयार करावा. तिसरी शिफारस तर आणखी गंभीर आणि राजकीय आहे. हो, ती राजकीय संबंधांच्या चौकशीबद्दल आहे. चव्हाण यांनी संयुक्त संसदीय समिती म्हणजे JPC नेमण्याची मागणी केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की इंडिगोने निवडणूक रोख्यांमार्फत, इलेक्टोरल बॉन्ड्समार्फत राजकीय पक्षांना, विशेषतः भाजपला 58 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. अच्छा.
तर या देणगीचा आणि DGCAने इंडिगोला दिलेल्या सवलतींचा काही संबंध आहे का, हे JPCने तपासावं. यानंतरच्या 2 शिफारशी तर थेट व्यवस्थेच्या रचनेवरच बोट ठेवतात. बरोबर. चौथी शिफारस आहे संरचनात्मक सुधारणा. चव्हाण म्हणतात की सध्याची DGCA बरखास्त करा, कारण ती फक्त एका सरकारी आदेशाने बनलेली संस्था आहे. तिला कायद्याचं संरक्षण नाही. मग तिच्या जागी काय? तिच्या जागी अमेरिकेच्या FAAच्या धर्तीवर संसदेच्या कायद्याने एक नवीन पूर्णपणे स्वायत्त नागरी उड्डयन प्राधिकरण म्हणजे सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी CAA स्थापन करावं. आणि गंमत म्हणजे हा प्रस्ताव 2012 मध्ये मनमोहन सिंग सरकारनेच मांडला होता. आणि 5वा आणि सर्वात धाडसी उपाय, ज्यावर भारतात क्वचितच चर्चा होते, तो आहे मक्तेदारी मोडून काढणे. चव्हाण सुचवतात की स्पर्धा कायद्यातील कलम 28चा वापर करावा. या कलमानुसार सरकारला मक्तेदारी रोखण्यासाठी एखाद्या कंपनीचं विभाजन करण्याचा अधिकार आहे. 1 मिनिट, कंपनीचं विभाजन? हो. त्यांचा प्रस्ताव आहे की इंडिगोचं 2 स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभाजन करावं. थांबा, म्हणजे एका खाजगी कंपनीचे 2 तुकडे करणे, हे तर खूपच क्रांतिकारक पाऊल ठरेल. हो, पण त्यामुळे काय होईल? बाजारात प्रत्येकी 33% वाटा असलेल्या 3 समान ताकदीच्या कंपन्या तयार होतील. 1 टाटा आणि 2 इंडिगोमधून तयार झालेल्या. यामुळे बाजारात खरी स्पर्धा निर्माण होईल, भाडे नियंत्रणात राहील आणि कोणत्याही एका कंपनीची मनमानी चालणार नाही. आणि लेखाच्या शेवटी जेव्हा वाटतं की सगळं समजलंय, तेव्हा चव्हाण अजून एक सूचक घटनाक्रम आपल्यासमोर ठेवतात. तो वेळेबद्दल आहे. मंत्र्यांनी नुकतंच म्हटलं होतं की पुढच्या 15 वर्षात भारताला 30,000 नवीन वैमानिकांची गरज आहे. बरोबर. त्यानंतर 25 नोव्हेंबरला अदानी समूहाने देशातील एका मोठ्या वैमानिक प्रशिक्षण केंद्रात FST मध्ये बहुसंख्य हिस्सा विकत घेतला. आणि त्यानंतर अवघ्या 5 दिवसांनी 1 डिसेंबरपासून इंडिगोचं हे वैमानिकांच्या कमतरतेमुळे सुरू झालेलं संकट सगळ्यांसमोर आलं. चव्हाण थेट काहीच म्हणत नाहीत, पण ते प्रश्न विचारतात. या 2 घटनांमध्ये काही संबंध आहे का? खरंय. लेख ह्याचं उत्तर देत नाही, पण तो या 2 घटनांमधील वेळेचं साधर्म्य आपल्यासमोर ठेवतो. एका बाजूला देशातील सर्वात मोठी एअरलाईन वैमानिकांच्या कमतरतेमुळे संकटात सापडते आणि त्याचवेळी देशातील एक मोठा उद्योग समूह वैमानिक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करतो. यातून भविष्यातील हवाई वाहतूक क्षेत्राचं चित्र कसं असू शकतं याचा विचार करायला नक्कीच वाव मिळतो. तर आजच्या चर्चेचा सारांश पाहिला तर आपण इंडिगोच्या हजारो रद्द झालेल्या विमानांपासून सुरुवात केली आणि भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राची रचना, नियामकांची भूमिका, मक्तेदारीचे धोके आणि अगदी अमेरिकेशी असलेल्या समानतेपर्यंत पोहोचलो. हो, आणि चव्हाण यांच्या विश्लेषणातील मुख्य निष्कर्ष हाच आहे की इंडिगोचं संकट ही एक विच्छिन्न घटना नाही. हे एका मोठ्या आजाराचं लक्षण आहे. हा आजार आहे बाजारपेठेवर आलेली मक्तेदारी, नफ्यासाठी सुरक्षेशी होणारी तडजोड आणि हे सगळं होत असताना बघ्याची भूमिका घेणारी नियामक यंत्रणा. आणि त्यांनी सुचवलेले उपाय केवळ शिक्षा देण्यापुरते नाहीयेत, तर ते भविष्यासाठी एक नवीन आणि सुरक्षित व्यवस्था निर्माण करण्याबद्दल आहेत. अगदी बरोबर. JPC चौकशी असो, DGCAची पुनर्रचना असो किंवा मक्तेदारी मोडून काढण्यासाठी कंपनीचं विभाजन करण्याचा धाडसी विचार असो, हे सर्व उपाय संपूर्ण क्षेत्रात मूलभूत बदल घडवण्यासाठी आहेत, जेणेकरून प्रवाशांची सुरक्षा आणि निरोगी स्पर्धा या दोन्ही गोष्टी सुनिश्चित करता येतील. लेखात बाजारातील स्पर्धा टिकवण्यासाठी एका खासगी कंपनीचं विभाजन करण्याची कल्पना मांडली आहे. भारतीय संदर्भात अशा उपायांवर क्वचितच चर्चा होते. ते श्रोत्यांसाठी आजचा शेवटचा विचार हा आहे की भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत, जिथे अनेक क्षेत्रात 1 किंवा 2 मोठ्या कंपन्यांचं वर्चस्व वाढत आहे, तिथे कंपन्यांच्या वाढीला प्रोत्साहन देणं आणि त्याचवेळी त्यांचं वर्चस्व सार्वजनिक हिताला बाधा पोहोचवणार नाही हे सुनिश्चित करणं, यात योग्य संतुलन कसं साधायचं. एखादी कंपनी इतकी मोठी केव्हा होते की तिचं अपयश धोकादायक ठरतं आणि केव्हा ती इतकी मोठी होते की तिचं सध्याच्या स्वरूपात अस्तित्वात असणंच धोकादायक ठरतं. हवाई वाहतूक क्षेत्र या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एक कसोटी ठरू शकतं.